नमस्कार. 18 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली आणि महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे पुन्हा कोरोनाची धडकी. मुंबईमध्ये पुन्हा कोरोनाचे जे काही केसेस आहेत ते वाढत चालले आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका यांनी पुन्हा लॉकडाऊन लावण्याविषयी विचार करणे सुरू केलं आहे. ठीक आहे. तर सुरक्षित अंतर ठेवा आणि गरज असेल तरच लोकलने प्रवास करा असे गाईडलाईन्स जे आहेत ते BMCने बाहेर पाडले आहेत. ओके. तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा या जे काही कंडिशन आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते ते म्हणजे राज्यात कॅरेव्हॅन पर्यटन धोरण लागू करण्यात आलं आहे. आता कॅरेव्हॅन पर्यटन धोरण काय असते ते सर्वात लक्षात ठेवा. तर कॅरियर व्हेकल जे असतात, ठीक आहे, कॅरियर व्हेकल अर्थातच काय, तर आपल्याकडे एक गाडी आहे, ठीक आहे, आपल्याकडे एक गाडी आहे आणि त्या गाडीचा मागे आपण एक तंबूसारखं बांधून ठेवतो त्याला. ठीक आहे. म्हणजे काय, तर तात्पुरतं कुठे आपल्याला जर राहायचं असेल तर त्या तंबूमध्ये आपण राहू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे पर्यटन विकसित करण्यात येतं ज्याच्यामध्ये टेंट वगैरे असतात. ठीक आहे. हॉटेल्स तर आपण आधी बघितलेच आहे, परंतु टेंट वगैरे असतात तर त्यांना आपण कॅरेव्हॅन पर्यटन असं म्हणतो. ओके. आता याच्या अंतर्गत काय काय तरतूद करण्यात आली ते आपण बघूया. कॅरेव्हॅन पार्क योजनेत मूलभूत सोयीसुविधांनी युक्त अशा जागेवर कॅरेव्हॅन पार्क उभे करून मुक्काम करता येईल. ठीक आहे. मुक्काम करता येईल अर्थातच काय, तर तिथे टेंट वगैरे आणि अदर आपल्याला राहण्यासारखी फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल करून दिले जातील. ठीक आहे. यामध्ये लहान मोठ्या आकाराचा कॅरेव्हॅन उभ्या करण्यात येईल. तसेच पार्क खाजगी किंवा शासकीय जमिनीवर स्वतः जमीन मालक किंवा विकासक उभारू शकतील. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, खाजगी किंवा शासकीय जमिनीवर स्वतः जमीन मालिक किंवा विकासक हे कारवान जे असतात त्यांना ते उभारू शकतात. ओके. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यानही असेल. कॅरेव्हॅन पार्क मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करावयाच्या आहेत. या ठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छगृह देखील असतील व विकलांगांसाठी सुविधा असतील. यासाठी आवश्यकता परवानग्या स्थानिक प्राधिकरणामार्फत दिल्या जातील. ठीक आहे. म्हणजे अर्थातच काय माहिती आहे का, की महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला चालना भेटावी, महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्राला चालना भेटावी त्यासाठी राज्याने हे कॅरेव्हॅन पर्यटन धोरण जे आहे त्याचं अवलंबन केलं आहे. ओके. खूपच जास्त महत्त्वाचं लक्षात ठेवा, कारण आपण आपला एसेमध्ये सुद्धा हे सर्व जे टॉपिक्स असतात इकडचे तिकडचे त्याला आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. तुम्ही म्हणू शकतात की कशाप्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते कॅरेव्हॅन पर्यटन योजनेच्या माध्यमातून पर्यटनचं जे क्षेत्र आहे त्याच्या विकासाकडे लक्ष देत आहे. अशाच प्रकारची योजना आपण इतर राज्यामध्ये सुद्धा लागू करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल, तर भारत देशाचा जो पर्यटन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ बघायला भेटेल. ठीक आहे. तर असं एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे. क्लिअर. पुढची न्यूज बघूया आपण. विकास मंडळांना मुदत द्या असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे. आज आपण विकास मंडळाविषयी बघणार आहोत, परंतु त्याआधी आपल्या भारताच्या संविधानामध्ये काही राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जोड्या लावामध्ये त्या विशेष राज्यांविषयी माहिती विचारली जाऊ शकते की कुठला भारतीय संविधानाचा कलमा अंतर्गत कुठल्या राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा कलम 371. कलम 371च्या अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात, ठीक आहे, कुठलं बरं, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे कलम 371A. कलम 371Aच्या अंतर्गत नागालँड या राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच कलम 71B, कलम 71Bच्या अंतर्गत कुठलं राज्य आहे, तर आसाम राज्यासाठी विशेष तरतूद आहे. कलम 371C मध्ये मणिपूर राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 371Dच्या अंतर्गत आपण बघू शकतो की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर पुढे जे आहे ते आहेत कलम 371E. कुठलं बरं, कलम 371E. कलम 371Eच्या अंतर्गत आंध्र प्रदेश राज्यामध्ये केंद्रीय महाविद्यालय स्थापन करण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. कुठलं राज्य आहे, आंध्र प्रदेश आहे. ओके. त्यानंतर कलम 371F याच्या अंतर्गत सिक्कीम राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर कलम 371G याच्यानुसार
मिझोरम राज्यासाठी संविधानामध्ये विशेष तरतूद आहे. कलम 371H अंतर्गत अरुणाचल प्रदेश, ठीक आहे, अरुणाचल प्रदेश याच्यासाठी विशेष तरतूद आहे. 371I अंतर्गत आय लव गोवा असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर गोवासाठी विशेष तरतूद आहे. आणि 371J साठी, जे नंतर काय येतो, के येतो, ठीक आहे. तर कर्नाटकासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर हे विशेष तरतूद ज्या राज्यांसाठी करण्यात आलेली आहे त्यांना कुठला कलमचा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे. याच्यावरती जोड्या लावायचा प्रश्न येऊन गेले आणि पुढे सुद्धा येऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवणे खूपच जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. आणि हे जे प्रोव्हिजन असतात त्याला आपण म्हणतो काय बरं, एसिमेट्रिकल फेडरलिझम. ओके, काय म्हणतो आपण त्याला, एसिमेट्रिकल फेडरलिझम. अर्थातच काय, प्रत्येक राज्यांना समान दर्जा आहे परंतु प्रत्येक राज्यासाठी समान तरतूद नाही आहे. काही राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे. हे याच्यावरनं सिद्ध होते. आता इथे आपल्याला विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळविषयी बघायचं आहे. तर त्यासाठी आपण एक बॅर ॲक्ट बघणार आहोत, ठीक आहे, ज्याच्या माध्यमातून हे विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कायद्याचं नाव आहे द डेव्हलपमेंट बोर्ड फॉर विदर्भ, मराठवाडा अँड द रेस्ट ऑफ महाराष्ट्र ऑर्डर 1994, ठीक आहे. ऑर्डर लक्षात ठेवा, ऑर्डरचं नाव काय आहे, डेव्हलपमेंट बोर्ड फॉर विदर्भ, मराठवाडा अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र ऑर्डर 1994, ठीक आहे. याचा अंतर्गत जर आपण बघितला तर याचा अंतर्गत एकूण 11 सेक्शन्स आहेत. किती सेक्शन आहे इथे, 11 सेक्शन आहे, ठीक आहे. एक एक करून आपण बघणार आहोत जे महत्त्वाचे सेक्शन्स आहेत त्यांच्याविषयी. सर्वात पहिल्या सेक्शनमध्ये तर या जो काही ऑर्डर आहे त्याचं नाव देण्यात आलेलं आहे की या ऑर्डरला आपण काय म्हणूया, द डेव्हलपमेंटल बोर्ड फॉर विदर्भ, मराठवाडा अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र ऑर्डर 1994. लक्षात ठेवा कधी आला होता, 1994मध्ये आला होता, ठीक आहे. आता याचा अंतर्गत म्हणजे या ऑर्डर अनुसार जे महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत, ठीक आहे, कोण बरं, महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत ते विदर्भ, मराठवाडा आणि इतर महाराष्ट्रातील जे प्रदेश आहेत त्यांच्यासाठी 3 विशेष असे बोर्ड बनवणार. कुठले कुठले, पहिला बोर्ड असणार आहे तो आहे विदर्भ डेव्हलपमेंट बोर्ड, अर्थातच काय तर विदर्भ विकास समिती, ओके. त्यानंतर मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड आणि तिसरं जे आहे ते डेव्हलपमेंट बोर्ड फॉर द रेस्ट ऑफ द महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाडा सोडला तर इतर जे काही क्षेत्र आहे ते या तिसरा प्रकारचं जे आहे डेव्हलपमेंट बोर्ड फॉर रेस्ट ऑफ द महाराष्ट्र त्याच्या अंतर्गत येणार, ओके. आता एरिया ऑफ डेव्हलपमेंटमध्ये काय काय दिलं गेलं ते आपण बघून घेऊ. तर विदर्भ डेव्हलपमेंट बोर्ड जे आहे त्याच्या अंतर्गत नागपूर आणि अमरावतीचे जे काही रेव्हेन्यू डिव्हिजन आहे ना त्याचा समावेश होणार आहे, ओके. काय सांगितलं मी, विदर्भ डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत नागपूर आणि अमरावती रेव्हेन्यू डिव्हिजन जे आहे त्याचा समावेश होणार आहे. मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत औरंगाबाद रेव्हेन्यू डिव्हिजनचा समावेश होणार. काय बरं, मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत औरंगाबाद रेव्हेन्यू डिव्हिजनचा समावेश होणार आहे. रेस्ट ऑफ द महाराष्ट्र जे डेव्हलपमेंट बोर्ड बनवण्यात येणार आहे त्याच्या अंतर्गत कोकण, पुणे, नाशिक याचे जे काही रेव्हेन्यू डिव्हिजन असतील त्याचा समावेश होईल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कुठल्या डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत कुठला एरिया येतो ते आपल्याला माहीत असलं पाहिजे, ओके. त्यानंतर चौथाचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट बोर्डची संरचना कशी असेल त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा गव्हर्नर जे असतात, ठीक आहे, ते या बोर्डवरती जास्तीत जास्त 6 मेंबर्सना जागा देऊ शकतात, ठीक आहे. मॅक्झिमम स्ट्रेंथ कशी असेल डेव्हलपमेंट बोर्डची तर त्याच्या अंतर्गत 7 मेंबर असतात मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये, ओके. आता 7 मेंबर कुठले कुठले असतात ते सुद्धा इथे दिलं गेलं आहे की एक मेंबर जे असणार आहे किंवा एक सदस्य जे असणार आहे ते महाराष्ट्र विधानसभा, ठीक आहे, इथून निवडून येतील किंवा त्यांची नेमणूक या बोर्डवरती करण्यात येईल आणि ते त्या एरियामधलेच असतील, ठीक आहे. आता मी सांगितलं की बाबा आपल्याला बनवायचं आहे मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड, तर मराठवाडा सांगितलं तर काय ते औरंगाबाद रेव्हेन्यू डिव्हिजन जे असतं मग त्या जागेवरनंच ते विधानसभेवरती निवडून आलेले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर अजून एक मेंबर जे असतात ते लोकल ऑथॉरिटी जे असतात त्यातनं निवडून दिले जातील, म्हणजे नगर परिषद आपलं हे पंचायत समिती झाला, त्यानंतर विधान काय म्हणतो आहे मी जिल्हा परिषद झाला, तर हे जे काही लोकल बॉडीज आहेत तिथून एक मेंबर जे असेल त्या बोर्डवरती येणार. 3 एक्सपर्ट असणार, ठीक आहे. आता 3 एक्सपर्ट असेल तर त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय आहेत तर त्यांना प्लॅनिंग, फिनान्स आणि गव्हर्नमेंट अकाउंट,
ठीक आहे. काय बरं, प्लॅनिंग, फायनान्स म्हणजे पैशाचा जो व्यवहार असतो तो, आणि गव्हर्मेंट अकाउंट याचं चांगलं असं नॉलेज असलं पाहिजे. तसंच त्यांना फिनान्शियल मॅटर आणि ॲडमिनिस्ट्रेशन याचा खूपच असं चांगला अनुभव असला पाहिजे. आणि तिसरं, त्यांना इरिगेशन, ठीक आहे, त्यानंतर पब्लिक हेल्थ म्हणजे आरोग्य, पब्लिक वर्क, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट या जे काही क्षेत्र आहेत त्यातलं अनुभव असलं पाहिजे. ठीक आहे. तर असे अनुभव असणारी 3 व्यक्ती जे आहेत त्या बोर्डवरती त्यांची नेमणूक करण्यात येईल. तसंच जे कमिशनर असतात रेव्हेन्यू डिव्हिजनचे, त्यांनासुद्धा या बोर्डमध्ये जागा देण्यात येईल. ओके. आणि अजून एक जे मेंबर असेल शेवटचे, ते स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिसर असतील, परंतु ते ॲडिशनल कमिशनर याच्यापेक्षा खालच्या रँकचे असता कामा नये. ठीक आहे. अर्थातच काय, ते ॲडिशनल कमिशनरचा वरचा रँकचे एखादे काय म्हणतो त्याला, राज्य शासनामधील कमिशनर असले पाहिजे, ॲडिशनल कमिशनर असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे देण्यात आलेले टर्म ऑफ ऑफिस आणि अलाउन्सेस. तर लक्षात ठेवा, किती काळासाठी हे जे सदस्य आहे त्या बोर्डवरती राहतील हे ठरवायचं पूर्णपणे जे अधिकार आहे ते कोणाला आहे, तर ते गव्हर्नरला आहे. ठीक आहे. सभासदांचा कार्यकाळ किती असेल, त्यांचा पगारपाणी काय असेल, हे सर्व ठरवायचा अधिकार जे आहेत ते कोणाकडे आहेत, तर ते आपल्या गव्हर्नरकडे आहे. आणि हे कुठे लिहिण्यात आलेलं आहे, तर सेक्शन 5च्या अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे. सेक्शन 6च्या अंतर्गत डेव्हलपमेंट बोर्डचे कामाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता डेव्हलपमेंट बोर्डचं काम काय, तर लक्षात ठेवा, त्यांना ज्या क्षेत्रासाठी नेमण्यात आलेलं आहे किंवा ज्या क्षेत्रासाठी डेव्हलपमेंट बोर्ड बनवण्यात आलेला आहे त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट आणता येईल. बघा, जेव्हा आपण एखाद्या क्षेत्राचं बोलूया तर क्षेत्रामध्ये विविध असे सेक्टर्स असतात, विविध असे क्षेत्र असतात. मग त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट आणता येईल त्याच्याविषयी शिफारस करणे किंवा माहिती देणे हे काम असते महत्त्वाचं म्हणजे या डेव्हलपमेंट बोर्डचा. ओके. तसंच जे काही डेव्हलपमेंटसाठीची स्कीम्स वगैरे बनवण्यात आली आहे किंवा जे काही डेव्हलपमेंटसाठी काम करण्यात आले आहेत त्याचा किती परिणाम झाला आहे त्या क्षेत्रावरती, तसंच किती काम बाकी आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होते, हे सर्व परिणाम जे आहेत ते सरकारसमोर आणून ठेवायचं काम जे आहे ते डेव्हलपमेंट बोर्ड करतात. ओके. एखाद्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट आणायचं आहे, मग त्यासाठी किती पैसा लागेल, प्लॅनिंग करतानासुद्धा आणि प्लॅनिंग झाल्यावरती त्याला इम्प्लिमेंट करायलासुद्धा, ते सुद्धा गव्हर्नमेंटला सांगायचं काम जे आहे ते डेव्हलपमेंट बोर्ड बघतात. तसंच वार्षिकी हे स्वतःच एक अहवाल बनवतात आणि तो अहवाल जे आहे ते गव्हर्नरकडे सबमिट केला जातो. ठीक आहे. आणि गव्हर्नर नंतर काय करतात, तर ते गव्हर्नर नंतर ते जे विधानसभा आहे किंवा विधान भवन आहे त्याच्या अंतर्गत पटलावरती मांडतात. ओके. त्यानंतर फंड कसं काय भेटेल या डेव्हलपमेंटसाठी, तर ते ठरवायचं काम कोण करतात, ते सुद्धा गव्हर्नर बघतात. ठीक आहे. अलोकेशन ऑफ फंड वगैरे आहे ना डेव्हलपमेंटसाठी, किती लागणार आहे, काय लागणार आहे, ते सर्व बघायचं काम गव्हर्नरचं आहे. आणि गव्हर्नरच्या हातामध्येच असतो की या क्षेत्राला पुरेसं असं निधी जे आहेत ते अवेलेबल करून देणे. ठीक आहे. काय सांगितलं मी, गव्हर्नरच्या हातातच असतो की डेव्हलपमेंट बोर्डनी जे काही शिफारस केली आहे तेवढा निधी त्यांना भेटलं पाहिजे, हे ते म्हणजे लक्षात ठेवतात त्याच्यावरती. ओके. त्यानंतर पुढे अलोकेशन ऑफ फंड टू बी रिफ्लेक्ट इन ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसंच. त्यानंतर डिरेक्टिव्ज ऑफ द गव्हर्नर. लक्षात ठेवा, गव्हर्नरकडे प्रत्येक मॅटर हे डेव्हलपमेंट बोर्डकडे सोपायचा अधिकार आहे. गव्हर्नरला जिथे योग्य वाटेल की बाबा आपल्याला हे मॅटर जे आहेत ते डेव्हलपमेंट बोर्डकडे दिलं पाहिजे, गव्हर्नर ते देऊन टाकतात. आणि पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम जे आहे ते डेव्हलपमेंट बोर्डाचं असतं. ओके. गव्हर्नरने काम दिला, डेव्हलपमेंट बोर्ड त्याच्यावरती अभ्यास करणार आणि त्यानंतर स्वतः रिपोर्ट बनवणार आणि ते पुन्हा गव्हर्नरला देणार. आणि त्यानंतर गव्हर्नर जे असतात ते विधानसभेमध्ये त्या जे काही रिपोर्ट आहे त्याला मांडतात. ओके. शेवटी काय आहे, अरेंजमेंट करणे एज्युकेशन, ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंटसाठी. कशाप्रकारे आपल्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनचा जो स्तर आहे त्याला वाढवता येईल, कशाप्रकारे आपल्याला आपल्या इकडचे जे युवा आहेत त्यांना ट्रेनिंग देता येईल, कशाप्रकारे आपल्याला त्यांचं एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल, हे सर्व तरतूद करायचं काम जे आहे किंवा त्याविषयीची शिफारस करायचं जे काम आहे ते या डेव्हलपमेंट बोर्डचं असते. ठीक आहे. खूपच जास्त महत्त्वाचं आहे ते डेव्हलपमेंट बोर्ड. आणि लक्षात ठेवा, कलम 371 याच्या सबक्लॉज 2मध्ये प्रेसिडेंटकडनं पॉवर भेटते गव्हर्नरला. काय सांगितलं मी, प्रेसिडेंट जे असतात, ठीक आहे, अर्थातच आपले कोण, तर राष्ट्रपती जे असतात त्यांच्याकडनं गव्हर्नरला पॉवर भेटते.
काय बरं गव्हर्नरला पॉवर आहे की महाराष्ट्र आणि गुजरातसाठी ते विशेष तरतूद करू शकतात. सर्व पॉवर गव्हर्नरच्या हातामध्ये आहे, परंतु गव्हर्नरच्या हातामध्ये पॉवर दिली कोणी, तर ते प्रेसिडेंटने दिली. कुठल्या कलमानुसार दिली, तर कलम 371(2) अनुसार. ओके, ABCD वेगळं आहे आणि 1, 2, 3 वेगळं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर आज आपण बघून घेतलं काय बरं, डेव्हलपमेंट बोर्ड फॉर विदर्भ, मराठवाडा अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र ऑर्डर 1994 विषय. ओके, जे काही विकासाचे काम असतील त्या विशिष्ट क्षेत्रासाठी ते सर्व या डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून केले जातात. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी काय प्रोव्हिजन्स होते ते तर आपण बघूनच घेतले आहे. बघूया पुढची न्यूज काय आहे आपल्यासाठी. अच्छा, इथे पण मी काहीतरी लिहिलेलं आहे. हां, तर हे मी तुम्हाला सांगितलं, कलम 371(2)च्या अंतर्गत जे राष्ट्रपती असतात ते गव्हर्नरला आदेश देतात की तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद करता येईल. ओके, महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा विदर्भ, मराठवाडा आणि इतर महाराष्ट्र म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि गुजरातची जर आपण बात केली तर गुजरातमध्ये सौराष्ट्र येईल, कच्छ येईल आणि इतर जे राहिलेलं क्षेत्र आहे ते. ठीक आहे. ओके, त्यानंतर ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करतात. कसलं बरं, फंडचा. ओके, डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर जे काही लागते, डेव्हलपमेंटसाठी जे काही एक्सपेंडिचर लागते त्याचा इक्वल डिस्ट्रीब्युशन करतात. कोणामध्ये, तर राज्य सरकारमध्ये आणि हे डेव्हलपमेंट बोर्डमध्ये. ठीक आहे, त्यांना योग्यतेप्रमाणे कोण करते, तर गव्हर्नरच बघतात हे सर्व. कशाला एवढं पैसा वगैरे द्यायचं त्यांना, कारण ते क्षेत्र पछाडलेले आहेत. ओके, अर्थातच काय ते पिछाडीवरती आहेत, मग त्यांनासुद्धा योग्य प्रमाणात आपण एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो आहे हे पैसे देऊन. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. तांदूळ निर्यातीत भारत पहिला, यंदा प्रश्न अपेक्षित आहेत याच्यावरती. ठीक आहे, चीनवर मात करून उत्पादन 12 कोटी टनांवर गेलं आहे भारताचा. तांदूळ निर्यातीत भारताला पहिला क्रमांक आला आहे. वित्तीय वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात भारतातील तांदळाचे उत्पादन 12 कोटी टनांवर गेले आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातून जगभरात 1,45,00,000 टन एवढी तांदूळाची निर्यात अपेक्षित आहे. ठीक आहे, थोडे आकडे लक्षात ठेवले तर एक नंबर होईल. चीनकडून दरवर्षी जगभरात मोठ्या प्रमाणावर तांदळाची निर्यात होते, मात्र यंदा चीनने 22 लाख टन तांदूळ जे आहेत ते आयात केले आहे. ठीक आहे, निर्यात तर लांबची राहिली, ते काय करतात, ते आयात करायला लागलेत आता. भारत पाठोपाठ यंदा बांगलादेशात 3,53,00,000 टन, इंडोनेशियात 3,49,00,000 टन, म्यानमारमध्ये 1,29,00,000 टन एवढे तांदळाचे उत्पादन झाले आहेत. ओके, त्यानंतर युरोपियन देशांनी 25 लाख टन, फिलिपिन्सने 23 लाख टन, चीनने 22 लाख टन, अरब देशांनी 15 लाख टन, मलेशियाने 11 लाख टन आणि बांगलादेशाने 13 लाख टन, बेनिनने 6 लाख टन एवढी तांदळाची आयात केली आहे. ठीक आहे, तुम्हाला विचारले जाऊ शकतात खालीलपैकी क्रमानुसार लावा तांदळाची सर्वाधिक आयात करणारे देश. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कुठले कुठले, युरोपियन देश, त्यानंतर फिलिपिन्स, चीन, अरब देश, मलेशिया, अरबनंतर बांगलादेश येईल, त्यानंतर मलेशिया आणि शेवटी बेनिन. ठीक आहे, असं क्रमानुसार सुद्धा लावायला विचारलं जाऊ शकते. तसंच जगभरामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेणारे देश, तर भारत पाठोपाठ कोण कोण आहे, सर्वात पहिले चायना येतो. ठीक आहे, सर्वात पहिले चीन येतो सर्वात जास्त प्रोडक्शन करण्यामध्ये, त्यानंतर भारत येतो. भारताचं किती प्रोडक्शन आहे यंदाचं, तर 12 कोटी टन. ओके, किती, 12 कोटी टन. ओके, आणि बाकी त्यानंतर बांगलादेश येईल, इंडोनेशिया येईल, म्यानमार येईल. तर असे क्रमानुसार थोडेसे राष्ट्र जे आहेत त्यांना लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, विचारलं जाऊ शकते. आता कारण काय ते सुद्धा आपण काल बघितलं होतं, आज थोडं दिलं आहे, तर आपण एकदा रिव्हिजन घेऊन टाकू त्याच्या. देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले असून 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत तांदळाचे उत्पादन 12 कोटी टनांवर गेले आहे. यंदाही भारतात 2,81,00,000 टन एवढा तांदूळ साठा शिल्लक आहे, अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. पाऊस तसेच अनुकूल हवामानामुळे उत्तरेकडील राज्यात तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. संपूर्ण जगभरात यंदा तांदळाचे उत्पादन 50,31,00,000 टन एवढे झाले आहे. भारतात 2018-19 या आर्थिक वर्षात तांदळाचे उत्पादन 11,54,00,000 टन होते. 19-20मध्ये 11,84,00,000 टन एवढे होते आणि आता किती झाले, तर 12 लाख टन ते 12 कोटी टन एवढं उत्पादन त्यांनी म्हणजे भारताने घेतलेलं आहे. कसला, तांदूळाचा. ओके, पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत ऐन हंगामात विदेशी पर्यटकांची भारतीय स्थळांकडे पाठ. कारण काय ते सुद्धा आपण बघून घेऊ आणि पर्यटनविषयी थोडीशी माहिती दिली आहे बरं का. तुम्ही जर UPSCसाठी प्रिपेअर करतायत
किंवा मग MPSCमध्ये SS वगैरे लिहिणार आहात, मग त्यासाठी हा इन्फॉर्मेशन खूपच महत्त्वाची ठरू शकते. तुम्हाला विचारला प्रश्न किंवा पर्यटन क्षेत्रावरती एखादा निबंध लिहा, मग तिथे तुम्हाला हे सगळी माहिती दिली तर खूपच चांगले असे मार्क तुम्ही घेऊ शकतात किंवा मिळवू शकतात. ठीक आहे. तर पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार 2019मध्ये 1,93,000 विदेशी पर्यटकांनी भेट दिली. 2018च्या तुलनेत ही वाढ 3.5% इतकी होती. ठीक आहे. आता असे जे पॉईंट्स आहेत ना, याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सोपे आहेत आणि लक्षात राहतील पण. ठीक आहे. तर काय बरं, 2018च्या तुलनेने जी वाढ झाली आहे 2019मध्ये ते 3.5% इतकी होती. जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान नोंदीनुसार 24,62,244 विदेशी पर्यटक आले. त्यानंतरचा नोंदी नाहीत. एकूण पर्यटक किती होते ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर जानेवारी ते जून 2019 या कालावधीच्या तुलनेत 2020मध्ये पर्यटकांची संख्या निम्मी आहे. जानेवारी 2019मध्ये 11,11,000 तर 2020मध्ये 11,18,000 पर्यटक आले होते. फेब्रुवारी 2019मध्ये 10,90,000 तर 2020मध्ये 10,15,000 पर्यटक आले होते. मार्च 2019मध्ये 9,78,000 तर 2020मध्ये 3,28,000 पर्यटक आले होते. विदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक सुमारे 30 लाख पर्यटक दिल्ली येथे तर सुमारे 14 लाख पर्यटक मुंबई येथे आले होते. पहिला आपण जे पॉईंट बघितला ते एक लक्षात ठेवा, किती वाढ झाली आहे 3.5% इतकी. आणि हा एक शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. काय बरं, की विदेशी पर्यटक जे आहेत ते 30% एवढे दिल्लीला गेले आणि 30 लाख एवढे दिल्लीला गेले आणि 14 लाख एवढे पर्यटक जे होते ते मुंबई येथे त्यांनी भेट दिली होती. ओके. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत, राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता भेटली आहे आणि आगामी अधिवेशनात त्याच्याविषयी कायदासुद्धा होणार आहे. तर कौशल्य विद्यापीठ कुठे आणि कशासाठी त्याचीसुद्धा माहिती आहे. देशात आतापर्यंत 8 कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देशामध्ये आतापर्यंत किती कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे, तर ते 8 आहे. त्याच्या अंतर्गत राजस्थान, हरियाणा येथे 1 विद्यापीठाची प्रत्येकी 1 विद्यापीठाचा समावेश असून आंध्र प्रदेशमध्ये 2 सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे प्रस्तावित आहेत. राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र येथे प्रत्येकी 1 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे, हा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. ठीक आहे. काय आहे बरं उद्देश, तर उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे. आणि मोस्ट प्रॉबेबली हे जे कौशल्य विद्यापीठ आहे ते मुंबई येथे प्रस्थापित होणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. ओके. व्यक्तिविशेषमध्ये आपल्याला लीन स्टॉल मास्टरविषयी माहिती दिली आहे. फक्त एकच स्टेटमेंट त्यांच्याविषयी महत्त्वाचं आहे. ऑस्कर मिळवणारे ते पहिले आणि आतापर्यंत एकमेवच पात्र योजनाकार म्हणजे कास्टिंग डिरेक्टर होते. ठीक आहे. कोण बरं, लीन स्टॉल मास्टर. ओके. आजपर्यंतचे ते एकटेच कास्टिंग डिरेक्टर म्हणून ऑस्कर मिळवणारे व्यक्ती होते. ठीक आहे. आता त्यांचा मृत्यू झाला आहे, निधन झालं आता त्यांचं. पुढे बघूया पुढे काही न्यूज आहे का. अच्छा, 100वर पोचलं बरं का पेट्रोल. बघूया काय होते ते. 5G सज्जतेचे पाऊल टाकले गेलेत. तर 5G सज्जतेसाठी लक्षात ठेवायचं आपल्याला एक कमिटी, ते आहे पॉलराज कमिटी. कुठलं बरं, पॉलराज कमिटी. ठीक आहे. हा कमिटी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पॉलराज कमिटी कशासाठी, 5Gसाठी. त्यानंतर पुढे बघू अजून काय. नदाल हारले होते कारण. ठीक आहे. IPLचा लिलाव होणार आहे. ओके ठीक आहे. डुप्लेनी निवृत्ती घेतलेली आहे, ते आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला कुठेही काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जी आहे ती आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होईल जाईल. ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.